स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, वातावरण तयार झालंय। राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली दोघेही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करते। देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा नाशिकला आढावा घेतला। शक्य असेल तिथे युती करणं आणि जिथे शक्य नसेल तिथे स्वतंत्र लढावं लागेल अशा प्रकारचे त्यांनी ऑप्शन या लोकल लोकांना दिलेले। आता प्रक्रिया चालू झाली आणि म्हणून नेमकं काय भूमिका राहणार ही अंतिम जसे जसे निवडणूक समोर येईल त्यावेळेस महायुतीमधलं चर्चा होऊन त्याच्यावर अंतिम निर्णय होईल। जर महायुती होऊ शकेल तर चांगलंच आहे, अन्यथा स्वतंत्र लढण्याची सुद्धा ताकद इथे कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून यथायोग्य निर्णय यथायोग्य वेळेस घेण्यात येईल। आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे निवडणुकीच्या तयारीसाठी आजचा आढावा होता। आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व स्थानिक नेतृत्व इथे हजर होतं। मोठ्या प्रमाणात इथे उत्साह आहे आणि शहादा नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असणारा ही जी आमची टीम आहे याचे यश येईल हे 100% खात्री या निमित्ताने मी संपर्क मंत्री या नात्याने व्यक्त करतो। कारण भारतीय जनता पार्टी ही राज्यामध्ये मोठा विकास करते आणि केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जर बघितलं तर टप्प्याटप्प्याने देश हा आता महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आपण चाललो। ज्या भारताला कालपर्यंत हे जे वेस्टर्न ताकद होते, पश्चिमी देश हे खालच्या नजरेने पाहायचे किंवा वेगळ्या नजरेने पाहायचे, आज सल्यूट मारण्याचं काम करतात ते तर मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतात। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत विकासाच्या कामासाठी प्रगतीसाठी असली पाहिजे असं मानणाऱ्यापैकी कार्यकर्ते आम्ही आहोत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पुढची वाटचाल चालू आहे। पुढची वाटचाल करून 29च्या 29 या आमच्या नेतृत्वाखाली असणारी टीम मध्ये निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो। आमच्या शादेकरांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि त्याचबरोबर दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो। हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावो ही प्रार्थना करतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।